आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार, शुभ सकाळ. विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 14 जुलै 2024 रोजी उजनीचे अपडेट. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणात दौंडमधून येणारा विसर्ग 2295 क्युसेस इतका असून कालच्यापेक्षा या विसर्गामध्ये घट झाली आहे. काल सकाळी उजनी धरणामधून दौंडमध्ये 2820 क्युसेस इतका विसर्ग येत होता. उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा आज 45.49 TMC इतका झाला असून अजूनही उजनी प्लसमध्ये येण्यासाठी 18.17 TMC पाणी येणं गरजेचं आहे. तर उजनीची टक्केवारी ही वजा 33.91% इतकी झाली आहे. तर घाटमाथ्यावरती काल दिवसभरामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. खिरेश्वरला 130 मिलीमीटर, भीमाशंकरला, ज्याचा फायदा उजनीला होतोय, 206 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खंडाळ्याला 232 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. त्याचबरोबर उजनीच्या वरील परिसरामध्ये सुद्धा पाऊस होत आहे. चिलेवाडीला 16 मिलीमीटर, आंबेगावला 44 मिलीमीटर, टेमघरला 97, कासारसाई धरण परिसरामध्ये 38 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. उजनी परिसरामध्ये पळसदेवला 2 मिलीमीटर, निमगाव केतकीला 5 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. निरा खोऱ्यातील असणाऱ्या गुंजवणी धरणातील पाणलोट क्षेत्रात 166 मिलीमीटर, वीर धरणाचं पाणलोट क्षेत्र असणाऱ्या घिसारला 93 मिलीमीटर, निरा देवधरच्या पाणलोट क्षेत्र असणाऱ्या शिरोडीला 119 मिलीमीटर तसेच भाटघरचं पाणलोट क्षेत्र असणाऱ्या ठिकाणी 90 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. आजही घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.